आवाज जनतेचा। वृद्ध कलावंतांच्या मानधनवाढीच्या मुद्द्यासाठी विदर्भ लोककलावंत संघटनेकडून गेल्या 10 वर्षांपासून शासनासोबत झगडत आहेत। सध्या विधानसभा निवडणुकीची वारे वाहत असून विविध राजकीय पक्षांनी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात वृद्ध कलावंतांच्या मानधनवाढीचा उल्लेख नाही। मात्र महाविकास आघाडीनं नुकत्याच जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात वृद्ध कलावंतांच्या मानधनवाढीचा मुद्दा समाविष्ट केल्यानं विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाच्या वतीनं अध्यक्ष संजय कडोळे यांनी महाविकास आघाडीचे आभार मानले आहेत। निवडणूक निमित्तानं परत एकदा त्यांनी संघटनेमार्फत विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांसह महायुती आणि भाजपचे पक्षश्रेष्ठी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार, सौ सुप्रियाताई सुळे, नानाभाऊ पटोले आदींना निवडणुकीपूर्वी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात वृद्ध लोककलावंतांना न्याय मिळवून देण्याचा मुद्दा समाविष्ट करण्याची गळ घातली होती। त्यानुसार महाविकास आघाडीनं आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात विदर्भ लोककलावंत संघटनेच्या मागणीला प्राधान्य देऊन वृद्ध लोककलावंत यांना मानधनवाढीचा मुद्दा समाविष्ट केलाय। याबद्दल सर्वत्र महाविकास आघाडी जाहीरनाम्याचे आभार मानण्यात येत आहेत। तर महायुतीकडून वृद्ध कलावंतांच्या मागणीला केराची टोपली दाखवली गेली, त्यामुळे लोककलावंतांनी महायुतीवर नाराजी व्यक्त केली आहे। उल्लेखनीय म्हणजे महाविकास आघाडीने विशेष दखल घेऊन स्वातंत्र्यानंतर प्रथमच वृद्ध लोककलावंत हे देखील मतदार आहेत याची जाणीव ठेवून जाहीरनाम्यात आपला मुद्दा घेतल्याबद्दल महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त समाजसेवक तथा विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे, उमेश आणासाणे, विजय खंडार, शेषराव इंगोले, शाहीर देवमन मोरे, लोमेश पाटील चौधरी, हरिभक्त पारायण अजाब महाराज ढळे, हरिभक्त पारायण माणिक महाराज हांडे, हरिभक्त पारायण दिगंबर पंत महाराज, सुरेश हांडे, गजानन गुबडे, सौ तुळसाबाई चौधरी, सौ इंदिराबाई मात्रे, कांताबाई लोखंडे, देवकाबाई इंगोले, सौ सरलाबाई इंगोले आदींनी महाविकास आघाडी पक्षाचे राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार, सुप्रियाताई सुळे यांचे जाहीर आभार मानले आहेत। वाशिम विशेष प्रतिनिधी गणेश पाटील लहाणे। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या